हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। प्रतीक्षा गुले यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे 1 मे आणि आजच आहे गुरुवार सुद्धा। तर मी आज एका छान अशा ठिकाणी चालली आहे। तुम्ही सर्वांनाही ते पुढे व्हिडिओमध्ये कळेलच की मी आज कुठे चालली आहे। त्याआधी तुमच्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि कामगार दिनाच्याही हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र दिन आपण आज साजरा करतो कारण की 1960 साली आजच्याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती। त्याचबरोबर आज कामगार दिन सुद्धा आहे। कष्ट करणाऱ्या हातांचं कौतुक करण्याचा हा दिवस आहे। जर तुम्ही कधी बॉबदेव घाटाच्या मार्गाने आलात तर तुम्हाला कळेल की जेव्हा आपण जातो तेव्हा इथे काही गावं लागतात आणि या गावांमध्ये श्री नाथ म्हस्कोबांचं एक कोडीतमधलं मंदिर आहे। पण त्या मंदिराच्या जाता आधीच एक चौकामध्ये असं एक नंदी महाराज आहेत आणि त्यांना असं ते मध्येच चौकाच्या, पण त्यांच्या समोर कुठलं महादेवाचं मंदिरच नाही आहे। पण मग मला प्रश्न पडतो की असं का। जर तुम्हाला काही माहिती असेल की बाबा असं का आहे की तिथे नंदी महाराज आहेत पण महादेवांचं मंदिर नाही आहे, तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर लोकेशन पाहून सर्वांना समजलंच असेल की आज आपण कुठे आलो आहोत। आज आपण नारायणपूरला आलो आहोत दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी। तर नारायणपूरबद्दल जर सांगायला गेलं तर हे केवळ फक्त एक मंदिर नाही, तर हे एक अद्वितीय मंदिर आहे जिथे आपल्याला दत्तगुरू एकमुखात पाहायला मिळतात, जे की खूप रेअरली आपल्याला पाहायला मिळतं की बाबा प्रत्येक ठिकाणी आपण ब्रह्म विष्णू आणि महेश यांची जी एकत्र मूर्ती असते दत्तगुरूंची, आपण तिला प्रत्येक ठिकाणी पाहतो। पण नारायणपूर हे एक दुर्मिळ ठिकाणांपैकी एक आहे जिथे दत्तगुरूंची एकमुखी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। मंदिरामधला अनुभव सांगायला गेलं तर इथं आलं की मनाला खूप शांतता आणि समाधान मिळतं। गुरुवारच्या आरतीचं आणि महाप्रसादाचा अनुभव शब्दात मांडता येत नाही। मी स्वतःला खूप लकी समजते की आज मला हे अनुभवायला मिळालं। आणि तिथे आरती चालू असताना या काकू असं करत होत्या। पहिल्यांदा मी खूप घाबरले, पण नंतर मला कोणीतरी बोललं की त्या अंगात येतं वगैरे, पण त्यांना बघून तसं वाटतच नव्हतं कारण की त्या काकू आणि खाली बसलेल्या काकू होत्या आणि अजून एक काकू होत्या। त्यांचे रिॲक्शन्स वेगळे होते आणि त्या करत वेगळ्या होत्या, त्यामुळं मला थोडं वेगळं वाटलं। पण आपण हा पाठ बाजूला ठेवूयात। तुम्ही कधी नारायणपूरच्या ह्या आरतीचा अनुभव घेतलाय का? ती वाईबच एक वेगळी असते, खरंच खूप वेगळी असते। आम्ही दत्तगुरूंचे दर्शन घेतल्यानंतर दत्तगुरूंच्या मंदिराच्या मागे हे महादेवांचं नारायणेश्वराचं मंदिर आहे, येथे दर्शनासाठी आलो। आणि या मंदिराबद्दल सांगायला गेलं तर हे 1000 वर्षांपूर्वीचं मंदिर आहे। पण इथे जे मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी ज्या ह्या बाहेर मूर्तीज आहेत यांना पूर्णपणे फोडलं गेलेलं आहे आणि हे तेव्हा लढाईमध्ये फोडलं गेलं असणार आहे। आणि ते बघून असं जाणवतं की यार, म्हणजे मूर्तींना जर एवढं डेंजररित्या फोडलं आहे आणि घाव केलेत तर माणसांना किती विचित्र पद्धतीने मारलं असेल। या मूर्ती साक्षात उदाहरण आहेत आपल्यासाठी किंवा पुरावा आहेत आपल्यासाठी की आपल्या मावळ्यांना, आपल्या महाराजांना किती संघर्ष करावा लागला आपल्या धर्मासाठी या गोष्टीचा। मंदिराच्या रचनेबद्दल सांगायला गेलं तर मंदिराची रचना ही काळ्या दगडात मजबूत पद्धतीने केलेली असून आतमध्ये खूप सुंदर प्रकारे शिवलिंग आहे आणि वर पार्वती देवींची मूर्ती पाहायला मिळते। नारायणपूरला कधी आलात तर या महादेवांच्या मंदिराचे दर्शन नक्की घ्या। इथे आल्यावरती तुम्हाला आपला इतिहास खूप जवळून बघता येईल। आणि तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय, थँक्यू।